नंतर या स्पर्धेला पेडलीने लावलेला हातभार आपण पाहतोय. सामना मात्र रंगला जाणार या ठिकाणी पाहतोय. बुरमाळी वर्सेस नवघर यांच्यातील लढत. नाणेफेकीचा कौल जिंकला तर मात्र बुरमाळी संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारली तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. नवघर संघाला 5 षटकांचा सामना आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर यस सूचना येते 5 षटकांचा सामना आहे. पहिली 2 षटके ही पॉवर प्लेची असतील. पहिल्या पॉवर प्लेच्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा विचार करायला गेला तर तिथे 2 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर असतील. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकाचा विचार करायला गेला तर 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. ही पॉवर प्लेची रणनीती. त्याच्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण फाकवलं जाणार. जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी पाहतोय प्रमोद कांबळे सर आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय आमचे प्रणित सर आज पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. काल सुद्धा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगली पंचांची भूमिका पार पाडलेली आहे. जाऊया मैदानाकडे. साम मित्रमंडळ आयोजित समीर स्मृती चषक 2021 पहिला चेंडू. दुसऱ्या दिवसातली स्पर्धा समोर येते. ती मात्र बुरमाळी वर्सेस नवघर यांच्यातली लढत. राईट अराउंड द विकेट. पहिला चेंडू या ठिकाणी वाईट. थोडीशी नजर लावून घेतली आहे कारण जर पाहायला गेला तर मित्रांनो धुक्याचं वातावरण आता संपलंय. अशा परिस्थितीत पहिली चुकी ती पण यशाची पायरी चढताना. हा सुंदर फटका पहा. एक चुकी झाली आणि त्या चुकीला मात्र मोठ्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून झाला. तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय या ठिकाणी होत आहे. एकेरी स्वरूपातली धाव येते म्हणजे एका अधिकृत चेंडूची पैकी 2 धावा धावफलकावरती येताना दिसत आहेत. क्रिकेटचा रणसंग्राम आहे मित्रांनो. कारण या क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये जर तुम्ही पाहायला गेला तर बरेचसे रती महारथी कधी ढासळताना दिसले तर त्याच नवख्या तरुणांना सुद्धा क्रिकेटने उंचीवरती नेऊन ठेवलाय. इतका क्रिकेट फोफावताना दिसून येत आहे. आता मात्र या क्रिकेटला व्यावसायिक स्वरूप प्राप्त होताना दिसून येते. ब्लॉकर केला गेला होता. करून काढायचा होता चेंडूला परंतु शक्य नाही झालं. गोलंदाज अक्षय आपण पाहतोय. शेखर दलवे आणि त्याच्या समेत आदेश हे दोन्ही फलंदाज सध्या मैदानावरती आहेत. नवघर संघाकडून या ठिकाणी आपली बाजी ते पणाला लावताना दिसून येत आहेत. बुरमाळी संघाचा विचार करायला गेला तर नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने नक्की झालाय. परंतु आता मात्र नवघर संघाला नाणेफेक हरले असताना धावफलकावरती मोठ्या धावा रचायच्या आहेत. प्रयत्न तोच असेल परंतु पाहूया. फुलटा चेंडू लवर केला गेला परंतु त्याच्यावरती मात्र मोठा फटका आला. चेंडू जातो तो बनबाव चौकार. डीजे रक्षणाची चाचपणी पहा मित्रांनो. कारण एकीकडे पाहायला गेलं तर सध्या क्षेत्ररक्षण फार चांगलं सजवलंय. एकीकडे आपण पाहतोय ऑफ रिजन मध्ये ऑन रिजन मध्ये 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत. एकीकडे पाहायला गेलं तर शॉर्ट सिली पॉइंट कव्हरच्या दिशेने एक खेळाडू. त्याच्यानंतर मात्र स्क्वेअर कडे खेळाडू आपण पाहतोय. त्याच्यानंतर पाहायला गेला तर एकीकडे मिड विकेट कडे खेळाडू पाहायला ज्याच्यावरती पाहायला गेलं तर चांगली रणनीती आखली जाते. आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर बॅक पॉइंट मध्ये जरा जाऊया जिथे मात्र एकीकडे लॉंग स्टॉपच्या दिशेने मात्र हाफ करण्याचा प्रयत्न केला जातोय. तिथे एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय क्रीपरच्या भूमिकेत सध्या आहे. त्याच्यानंतर थर्डमॅन झोनकडे खेळाडू पाहायला मिळतोय आणि त्याच्यानंतर मात्र शॉट फाईन इथे चांगली रणनीती आखली जाते. आता मात्र चेंडूला भिरकावलाय. या ठिकाणी डीप मिड विकेटकडे चेंडू ट्रॅव्हल झाला तर क्षेत्ररक्षक तैनात झाला. एकेरी स्वरूपातली धाव आले आणि एका धावेच्या मदतीने धावफलक थेंबे थेंबे का होईना पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. 9 धावा ही अद्याप धावफलकावरती येत आहेत. अधिकृत चेंडूंचा विचार करायला गेला तर 5 चेंडू धावफलकावरती आले. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तो गोलंदाज अक्षय. लोअर फुलटात पुनश्च ती चुकी. इथे मात्र क्षेत्ररक्षकाला थोडी उलकावणी मिळत होती परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीये. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं या ठिकाणी संपुष्टात आलंय आणि या ठिकाणी 10 धावा धावफलकावरती येत आहेत.
समीर स्मृती चषक आपण पाहतोय. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक मित्रांनो रोख रक्कम 55,000 व आकर्षक ट्रॉफी अंगद जगदीश शिंदे व प्रियांश सूरज कडू यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी देण्यात आली आहे. द्वितीय क्रमांक 33,000 अंगद जगदीश शिंदे व प्रियांश सूरज कडू यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी या द्वितीय क्रमांकासाठी. त्याच्यानंतर तृतीय क्रमांक आपण पाहतोय 15,000 रोख रक्कम अंगद जगदीश शिंदे व प्रियांश सूरज कडू यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी. आणि चतुर्थ क्रमांक सुद्धा 15,000 अंगद जगदीश शिंदे व प्रियांश सूरज कडू यांच्याकडून. त्यानंतर पाहायला गेला तर उत्कृष्ट फलंदाजासाठीच्या ट्रॉफी पुरवल्यात सौरभ प्रकाश कामकर यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाजासाठीची ट्रॉफी आहे शुभम सुभाष मेने यांच्याकडून. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कैलासवासी रामदास उमाजी शेडगे यांच्या स्मरणार्थ गौरव रामदास शेडगे यांच्याकडून पुरवण्यात आले. सामनावीर या ठिकाणी कैलासवासी गणपत विठ्ठल जगताप यांच्या स्मरणार्थ सचिन गणपत जगताप यांच्याकडून ट्रॉफी देण्यात आली आहे. तर मालिकावीर साठी कैलासवासी समीर हरिश्चंद्र कामकर यांच्या स्मरणार्थ अरुण पांडुरंग कामकर यांच्याकडून आकर्षक सायकल देण्यात आलेली आहे. मॅन ऑफ द सिरीज खऱ्या अर्थाने ज्याच्या नावाने एक स्पर्धा आपण पाहतोय त्याच्या नावाने ही सायकल मिळणार. सुंदर फटका येतोय. वॉट स्टायलिश ब्रँड चेंडू सीमारेषे बाहेर भिरकावून दिलाय. 6 धाब्यांसाठी आलेला हा सनसनी केस निर्माण करणारा षटकार. दरम्यान पाहायला गेलं तर या फलंदाजाच्या फलीमधून अर्थात शिखर दलवीकडून षटकार आलाय. नवघर संघाला याची गरज आहे कारण नावात नवघर आहे परंतु नवीन घर बांधण्याच्या नादात मोठे फटके येणं अपेक्षित आहे कारण कालाचा नियम आहे. एकेरी स्वरूपातली धाव आले. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. जाऊन पोहोचलाय ते अद्याप पर्यंत 17 आकड्यावरती. आजचा आकडा शुभ आहे मित्रांनो. खरं म्हणायला गेलं तर आजची तारीख सुद्धा 17 आहे. धावफलकावरती 17 आकडा आलाय आणि अनिल कुंबलेंची बर्थडेट ती सुद्धा 17 आपण म्हणतोय. कारण प्रत्येक आकड्याचा एक इतिहास आहे आणि हा आकड्याचा इतिहास जर तुम्हाला माहिती करून घ्यायचा असेल तंत्रशुद्ध माहिती पाहिजे असेल तर नक्की जयेश भोसलेंशी कॉन्टॅक्ट करा. प्रत्येक क्रिकेटचा आकड्या वाईज इतिहास तुम्हाला ते सांगून देतील. जाऊया मैदानाकडे. गोलंदाज जीवन विनीत सुंदर गोलंदाजी विनीतची काटक शरीरयष्टी आहे या खेळाडूकडे परंतु पंचांचा सोयीर चेंडूचा इशारा घेतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार काढल्याच्या नंतर मात्र एक धाव आली दुसऱ्या चेंडूवरती. प्रेशराईज नक्की आहे परंतु पहिलं सत्र आहे मित्रा जिथे प्रेशर घेण्याचा प्रश्नच येत नाही. हा ही चेंडू आउटसाइड ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाजूने या चेंडूला फेकला गेला ज्याच्यावरती पंचांनी मात्र जमिनी समांतर कवायत केली आणि इथे आणखी बॅक टू बॅक 2 वाईट पाहायला मिळत आहेत. म्हणजे एक बोनस आला अजून एक त्याच्यावरती दुसरा बोनस देत आहेत आणि या 2 बोनसच्या माध्यमातून आता 19 धावा हे धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर अवघ्या 10 धावा खर्च केल्या होत्या. त्या मात्र गोलंदाज अक्षयने आता मात्र चांगला कमबॅक म्हणावा लागेल. बॉडी लँग्वेजचा विचार करावा लागतो. प्रत्येक क्षणी क्रिकेटमध्ये तुमचं मुवमेंट महत्वाचं आहे. जर ते चुकला तर मात्र तुम्ही चुकला आणि तिथे मात्र क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. परंतु आता इतकं चांगलं कमबॅक आहे. तुमच्यात खासियत आहे गोलंदाज परंतु तीच खासियत सध्या मैदानावरती तुम्हाला आणणं फार गरजेचं आहे. हा फटका आलाय फलंदाजाकडून आपण पाहतोय. आदेश फलंदाजीसाठी आहे परंतु एकेरी स्वरूपातली धाव आदेशकडून आली आहे. एका धावेच्या मदतीने मात्र धावफलक पुढे सरसावलाय. जाऊन पोहोचलाय ते अद्याप 2 दशके म्हणजे 20 या आकड्यावरती ही धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. द्वितीय षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा प्रगतीपथावरती आहे. क्रिकेटचा रणसंग्राम मित्रांनो कोणीही कुठेही कसेही पहा परंतु क्रिकेट मात्र तुम्हाला लाभदायकच सुखी करून जाणार यात कोणती शंका नाही. इतका व्यवसाय क्रिकेट सध्या पाहायला मिळतोय. गोल्डन स्पॉट वरती आलेला चेंडू इथे मात्र पंचांनी सोयर घोषित केलाय कारण बोनस आणि बोनस काय सांगायचं. आता गोलंदाज तुमच्यासाठी एकच कालचा डायलॉग पुनश्च दिवाळी संपले दसरा संपलाय आता आपण होळीकडे प्रारंभ करतोय. मग अशा परिस्थितीत मात्र वारंवार बोनस देणं हे कंपनीसाठी घातक ठरेल म्हणजे तुमच्या संघासाठी. इथे मात्र फटका आलाय. एकेरी स्वरूपातली धाव आपण पाहतोय आणि एका धावेच्या मदतीने मात्र थेंबे थेंबे तळे साचे कारण फलंदाजांना हे माहिती आहे की गोलंदाज वारंवार मैदानात चुका करतोय आणि त्या चुकांना मात्र त्यांनी धावात कन्वर्ट केलंय. इथे मात्र एक धाव आली. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चेंडूंचा विचार करायला गेला तर अद्यापपर्यंत अधिकृत 5 चेंडूंची पैकी ही धावफलकावरती माफी असावी
5 चेंडूंची पैकी धावफलकावरती आगे आणि इथे मात्र पुन्हा षटक संपल्याचा पंचांचा निर्वाळा येतोय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अंती धावफलकावरती धावा येत आहेत. 11च्या सरासरीने 12 या आकड्यावरती 22 या आकड्यावरती. बजाव डीजे. करेल. कालच्या दिवसात हे गाणं तुमच्याकडून वाजलं गेलं नाहीये, परंतु ज्या अर्थी राजदादांवरती आधारित परमेश मालेंनी गाणं गायलं आणि ते गाणं कमी कालावधीत इतकं प्रसिद्ध झालं, तसंच हे गाणं आपण पाहतोय. आमचे ब्लाइंड सिंगर अमोल जाधव यांच्या आवाजात खऱ्या अर्थाने यांच्या मनातून हृदयातली भावना लेखणीत उतरली आणि त्याच्यानंतर मात्र त्यांनी ते गाणं आपल्या आवाजात लयबद्ध केलं आणि खरोखर एक सुंदर गाणं आणि सुंदर आवाज. अमोल जाधव ब्लाइंड सिंगर ज्यांना म्हटलं जात आहे निगडोलीचे, ज्यांच्या माध्यमातून हे गाणं गायला गेलं, त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक करेल आणि तुमचं सुद्धा मनापासून कौतुक. उंची गाठलंय आणि या उंचीवरती पाहूया काय होतंय. यष्टीरक्षक मैदानात इतकी मोठी चुकी करतोय. आता मात्र फलंदाजाला विचार करावा लागतोय की बाबा जर मी झेल देतोय तर तो अजून कोणत्या उंचीला द्यायचा, हा प्रकार पाहायला मिळेल. कारण क्षेत्ररक्षक सध्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तुम्ही आहात आणि इतक्या उंचीवरती गेलेला चेंडू तोही सरळ गेला आणि सरळ खाली आलाय. अशा परिस्थितीत झेल ड्रॉप होतोय, ही मात्र थोडी संघासाठी घातक वार्ता आहे तुम्हाला. कारण आता तुम्ही ज्याला जीवदान दिलंय तो क्षेत्ररक्षक पहा कोण आहे, फलंदाज कोण आहे. कारण इथे 23 धावा धावफलकावरती येत आहेत. झटका बसत होता परंतु झटक्यातून सावरला नाही. सेन्सिबल क्रिकेट तप्त होतोय आता मैदानात. त्रिफला चेत काय करणार गोलंदाज. गोलंदाजाला सुद्धा आपल्या मनगटावरती विश्वास होता. त्याने अगोदर रणनीती आखली जेलची, परंतु त्याच्यानंतर त्याने स्वतः दाखवून दिला की या ठिकाणी मात्र आता आपल्या मनगटातली ताकद दाखवून देऊ आणि इथे मात्र आदेशला परतावं लागतंय. विकेट नंबर 1 बॅक टू पवेलियन. पहिला झटका या ठिकाणी नवघर संघाला आदेशच्या स्वरूपात. क्रिकेट का खेल काफी खतरनाक होता है. पल में राजा तो पल में भिकारी बना देता है आणि तशाच पद्धतीचा खेळ सध्या पाहायला मिळाला. पहिले गोलंदाजाला फलंदाजाला क्षेत्ररक्षकाने जीवदान दिलं, त्या क्षणाला दुसऱ्या क्षणी गोलंदाजाने आदेशला मात्र विकेटच्या स्वरूपात परतावला. हा क्रिकेट आपण सध्या मैदानात पाहिलाय. परंतु इथे अक्षय गोलंदाजीवरती आगे पहिल्या षटकाचा विचार करता 10 धावा अक्षयने खर्च केल्या होत्या. द्वितीय षटक सांघिक कोट्यातलं घेऊन आलाय, वैयक्तिक तेही पाहतोय. कारण संघाचं तिसरं षटक सध्या प्रगती पथावरती आगे. या ठिकाणी अक्षय पुढचा चेंडू घेऊन येणार, सामना करणार तो फलंदाज नव्याने दाखल झालेला वनडाऊनच्या विकेटवरती समीर. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. कारण ज्या पद्धतीत पाहायला गेला तर इथे गोलंदाज आपले इरादे स्पष्ट करतोय. कारण समीर ज्या अर्थी आदेश ज्या चेंडूवरती बाद झाले त्याच चेंडूवरती तसाच प्रकार तुमच्या बाबतीत पाहायला मिळाला. इथे
यस थँक्यू डीजे. या ठिकाणी अक्षयची गोलंदाजी आपण पाहतोय. एक रणनीती अक्षयच्या माध्यमातून मैदानात आखली जाते आणि खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर ही रणनीती फार यशस्वी सुद्धा होते. बॅक टू बॅक 2 त्रिफलाची फर्निचर बिघडवलंय आणि विकेट हॅट्रिकच्या कगारवरती गोलंदाज. सुंदर फटका. नक्कीच खऱ्या अर्थाने आम्ही असा पाहुणे समालोचकाच्या भूमिकेत आहोत. मंडळाने सॅम मित्र मंडळाने आज या ठिकाणी आम्हाला इन्व्हाइट केला गेला. संधीचं सोनं करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू, तुमच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. परंतु ज्याची गोलंदाजी सध्या मैदानात पाहतोय, गेल्या वर्षी हाच मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होता, तो गोलंदाज म्हणजे अक्षय अर्थात अक्कू आपण पाहतोय. काय रणनीती आहे मैदानात. म्हणजे गेल्या वर्षी हा संघ फायनल मध्ये खेळताना दिसला होता, म्हणजे फायनलच्या ट्रॉफी पर्यंत जाऊन एकदा 11 बुरमाली संघ पोहोचला होता. इथे फटका आलाय, परंतु या फटक्यामध्ये मात्र एकेरी स्वरूपातली धाव येते. कोणतीही शंका नाही आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले अद्याप 25 या आकड्यावरती. सध्या वेळेचं भान महत्वाचं आहे, कारण ज्या पद्धतीत आपण पाहायला गेला तर एक चांगली रणनीती आखणं, त्याच्यानंतर तुमच्याकडे टायमिंग सेट होण्यासाठी आता 5 षटके आहेत आणि अशा परिस्थितीत एखादा बॅट्समॅन सेट होणं फार गरजेचं आहे. इथे मी नक्कीच कौतुक करेल ते शेखर दळवीच मैदानावरती खेळतोय, परंतु 2 मोठे फटके आले, एक चौकार एक षटकार. अद्याप विचार करायला गेलं तर त्याने सध्या तरी 9 चेंडूंचा सामना केलाय आणि या 9 चेंडूंमध्ये संघासाठी त्याने फक्त 17 धावा खर्च कमावल्यात. सुंदर गोलंदाजी अक्षयच्या गोलंदाजीची लेंथ लाईन, वॉटर लाईन, सटीक लेंथ लाईनचा वापर. इथे मात्र अक्षयने पहिल्या षटकात कोणतीही विकेट मिळवली नाहीये, परंतु संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक ज्यावेळी त्याच्या हातात आलं आणि त्याने जसं आम्हाला माहिती पुरवली गेली तसं आम्ही म्हटलं आणि त्याच माहितीला साजेशी कामगिरी या षटकात त्याच्या माध्यमातून झाली. का गतवर्षी मॅन ऑफ द सिरीजचा मी दावेदार होता, ते मात्र त्याने या मैदानात दाखवून दिलंय आणि खरोखर एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून येते. 3 विकेटचा भरणा सध्या त्याच्या खात्यात आलाय. धावफलक मात्र तिथे स्थिरावलाय 25 आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. अद्यापपर्यंत विकेटचा विचार करायला गेलं तर 3 विकेट सध्या मैदानावरती येताना दिसून आल्यात, परंतु आता मात्र या 3ही विकेट अक्षयच्या खात्यात आल्यात. 4थं षटक या ठिकाणी मार्गस्थ होणार. वेळेचं भान ठेवा. 4थं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती येणार आहे. तुमच्यासाठी नक्कीच मित्रांनो सांगून देईल, वेळ अतिशय महत्वाची आहे, कारण वेळ निघून गेल्यावरती सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावरती पडलेला पाऊस यांची किंमत मात्र सारखीच असते. म्हणून सांगून देतो, वेळेवरती चालण्याचा प्रयत्न करा, कारण तिच्या पुढे जाण्याचाही प्रयत्न करू नका आणि मागेही राहण्याचा प्रयत्न करू नका, कारण काल तुम्हाला कधीही सोडत नाही. सुंदर फटका येतो. या क्षणी शेखर दळवी झटका बसतोय, परंतु या क्षणाला कीपरने मात्र गलती केली. मी म्हणाल कीपरचा झेल येतच नव्हता, तर गोलंदाजाने अतिघाई करणं फार गरजेचं होतं. सरळ रेषेत गोलंदाजाकडे हा झेल आला असता आणि इथे मात्र दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आल्या, त्याच्यामुळे मात्र सिग्नल मध्ये बिघाड आणि इथे मात्र शेखर दळवीला जीवदान. एका धावेने मात्र 4थं षटक आपण पाहतोय. स्वामी विवेकानंदांचा एक सुंदर विचार आहे मित्रांनो. त्यांनी सांगितलंय की या जगात मृत्यू याला पर्याय नाही आणि दुसरं महत्वाचं वेळ, कष्ट केल्याशिवाय कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही. या वाक्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी एक थोर व्याख्यानकार आम्हाला सांगून गेल्या, इथे मात्र दांडी गोल मागचे दरवाजे उघडे ठेवले, मागच्या दरवाजातून चोरी झाली आणि इथे मात्र त्रिपला उद्ध्वस्त, लेग यष्टी मात्र उडवली गेल्या. फलंदाजाला मात्र परतावं लागेल.
कारण जर विचार करायला गेलं तर मी चर्चा करत होतो स्वामी विवेकानंदांचा विचार आहे मृत्यूला कधी पर्याय नाही आहे. कारण ज्या पृथ्वी तलावरती ज्याने जन्म घेतला तो विनाशाकडे जाणारच, त्याचा मृत्यू अटला आहे. आणि त्याच्यानंतर जर सांगायचं झालं तर कष्टाला पर्याय नाही मित्रांनो. कारण सध्या सांगून दिलं थोर व्याख्यानकारांना आम्ही हे शेवटचं वाक्य विचारलं का असं का कष्ट न करता कोणती वस्तू प्राप्त का नाही होत, तर त्यांनी उत्तर दिलं होतं की एखादी नोट किंवा एखादी उदाहरण दिलं, सिंपल उदाहरण होतं की एखादी 500ची नोट जमिनीवरती पडले, कोणाकडून पडली असेल आणि अशा परिस्थितीत ती नोट जर आपल्याला घ्यायची असेल तर त्याच्यासाठी वाकण्याचं तरी कष्ट तुम्हाला घ्यावं लागतील तरच ती नोट तुमच्याकडे येणार. म्हणजे पहा, म्हणजे सरळ सोपं सध्या तुमच्याकडे काहीच नाहीये. सुंदर फटका येतो, या क्षणी धोक्यात आहे तो मात्र नवघर संघ, परंतु पाहूया काय करताय. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट एका धावेच्या मदतीने धावपळ्यात पुढे सरसावलंय. 27 या आकड्यावरती या धावा येत आहेत. अद्यापर्यंत 4 विकेटचं नुकसान. डीजे सामना चालू आहे. या ठिकाणी आपण पाहतोय 3 चेंडू अद्यापर्यंत फेकून झालेत. गोलंदाज शुभम, इथे सुद्धा फलंदाजाला मला वाटते परतावा लागतोय. शेखर दलवीच्या पारीचा अंत, एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न. नवघर संघाचा हा किंग सध्या मैदानातून बाहेर येत आहे, परंतु त्याला घरचा रस्ता दाखवलाय तो शुभम या गोलंदाजाने. 5वी विकेट अद्यापर्यंत पाहायला मिळते. अक्षयच्या भात्यात 3 विकेट आल्या, त्याच्यानंतर मात्र शुभम ज्याने आता बॅक टू बॅक 2 विकेट घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. पहिल्या चेंडूवरती एकेरी, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसरा चेंडू एकेरी धाव, चौथा चेंडू विकेट. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत ते गोलंदाज शुभमचे. नव्याने दाखल झालेला फलंदाज आपण पाहतोय मंगेश आणि त्याच्या समेत नॉन स्ट्रायकर एंड वरती प्रवीण. सलामीचे 5ही फलंदाज गारद झालेत. पाहूया अजूनही बराचसा खेळ बाकी, अजूनही 8 चेंडूंचा तरार असेल. मिडल ऑर्डर वरती आल्या त्या फलंदाज फटका केला नक्की टायमिंग नुसार, परंतु या फटक्याचा विचार करायला गेला तर तुमच्यात तो आत्मविश्वास नव्हता. जर आत्मविश्वास आला असता तर हा फटका माझ्या मते ऑफ रिझन मध्ये खेळण्यापेक्षा डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषे बाहेर शपाळून गेलायचा होता. तिथे मात्र फसवा चेंडू आला, परंतु या क्षणाला पाहायला गेलं तर बॅक टू बॅक या विकेट पाहायला मिळत आहेत. गोलंदाजा शुभमचं सुद्धा कौतुक करेल. जिथे अक्षयने जशी गोलंदाजी केली आहे तशीच गोलंदाजी शुभमच्या माध्यमातून पाहतोय. सहा विकेटचं पतन अद्यापर्यंत नवघर संघाचं आपण पाहतोय. नवघर संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासळतोय. पहिल्या 2 षटकात कोणत्याही विकेटचं नुकसान नव्हतं, परंतु त्याच्यानंतर तिसरं षटक आलं, अक्षयने बाजी पलटवली. या क्षणी आलेला हा चौकार हे सांगून द्यावं लागतंय की सध्या हा चौकार मात्र धावफलकावरती धावा वधारतोय. जाऊन पोहोचला ते अद्यापर्यंत 31 या आकड्यावरती या धावा आणि या 4 धावेने मात्र थोडं समीकरण बिघडतंय ते आता बुरमाळे संघाचं. डीजे पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळत आहेत. अजूनही विचार करायला गेला तर या क्षणी 5वं षटक प्रगती पथावरती येत आहे. गोलंदाज रुपेश मित्रांनो आपण पाहतोय.
जिंकणं आणि हरणं याच्या पलीकडचा क्रिकेट सध्या मैदानात चालू आहे मित्रांनो. कारण असं म्हटलं जात आहे की यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं, कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि समाधानाची व्याख्या आपण सिद्ध करतो. सुंदर फटका, यावेळी सिद्धतेचा फटका पाहायला मिळत होता, एकच धाव येते. कारण इथे मात्र फलंदाज थोडासा गतप्राण होत होता आणि या गतप्राणावरती एकेरी स्वरूपातली धाव काय येईना परंतु आली आणि 32 धावा अद्याप धावफलकावरती. सध्या या मॅचचा विचार करायला गेला तर मित्र म्हणेल लो स्कोरिंग कडे मॅच वळताना दिसून येते. कारण कालचा 4 षटकांचा मर्यादित खेळ असताना सुद्धा एक चांगली रणनीती 72 धावा सुद्धा धावफलकावरती आल्या होत्या. उत्तम सटीक लेंथ लाईनचा वापर. मी म्हटलंय की गोलंदाजाकडे जर काटक शरीरयष्टी असेल तर तो गोलंदाज मैदानात फार सक्सेस असतो, कारण त्याच्याकडे आपल्या शरीराला वळवण्याची ताकद असते. परंतु आता मात्र गोलंदाज 3 रणनीती आखतोय. रुपेश पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव, दुसरा चेंडू डाट. आता स्ट्रायकर एंडचा फलंदाज आपण पाहतोय. इथे मात्र परतावं लागतंय. प्रवीणच्या पारीचा या ठिकाणी अंत होतोय. डीजे सध्या इथं शेट कोण नाही, परंतु सॅम मित्र मंडळाने ही स्पर्धा आयोजित करून मात्र मोठा नाद केलाय. इथे मात्र झटका येतोय. विकेट नंबर 8 बॅक टू पवेलियन. पाहूया काय घडतंय, कारण आता मध्ये ती पाहूया. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जायचंय जायचंय, जा जा. बॅट्समन बाहेर येऊ द्या सर. नवघर वर्सेस बुरमाली. कालच्या दिवसात आपण पाहिलंय कांबे संघ या ठिकाणी मैदानात टॉप 4 मध्ये दाखल झालाय. आज या ग्रामपंचायत लॉट्स मधून मात्र एक संघ दाखल होणार. हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. हीच रणनीती असते. काय असतं, तंत्र महत्वाचं आहे मित्रांनो. शेवटचा चेंडू असला म्हणून आउट झालेला फलंदाज तिथे थांबून आहे, कारण आता मात्र इथे निर्णय घ्यायला तुम्ही पंचांनाही भुचकाळ्यात पाडलं असतं ना आयोजकांनाही पाडलं असतं. हा चेंडू वाईट आला, एक बोनस येतोय धावफलकावर. हा शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी पाहतोय. डॉट आलाय. कमबॅक फार चांगलं केलं शेवटच्या क्षणाला, परंतु इथे एकदा वाईड वरती आली होती. धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. विजयासाठी मात्र 34 धावा संख्येची गरज आहे. आजच्या दिवसातली पहिली लो स्कोरिंग मॅच आपल्या भेटीला आलेली आहे, कारण प्रत्येक षटकाचा जर विचार करायला गेला तर धावा गणित त्या कुटाव्या लागतील, चेंडूचा विचार केला नाही. परंतु आता मात्र या ठिकाणी ही चांगली रणनीती आखून 34 धावांच्या लक्ष्यापर्यंत बुरमाळी संघ पोहोचेल की नवघर संघ त्याच पद्धतीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न करेल, हे मात्र द्वितीय सत्रात ऐकूया. आकाश पाटे सरांच्या आवाजात. तत्पूर्वी देऊया डीजेच्या मधुर संगीताला एक साथ. पाहायला गेला तर आम्हाला
ज्यांनी ज्यांनी आर्थिक स्वरूपात देणगी दिली किंवा वस्तू स्वरूपात देणगी दिली त्या दात्यांची नावं या ठिकाणी घेतोय मित्रांनो, कारण असे दाते लाभणं हे आमच्यासाठी तितकंच लाभदायक आहे. अजय बंधू देशमुख यांच्याकडून 5,000 रुपयांची रोख कॅश आले. त्याच्यानंतर मिलिंद दादा देशमुख यांच्याकडून 5,000 रुपयांची कॅश. त्याच्यानंतर सुदाम गोपाल मिनी गुरुजी यांच्याकडून 111 रुपये. त्याच्यानंतर जितू दळवी साहेबांकडून 1,001 रुपये. ओमसाई मेडिकल पेडले यांच्याकडून फर्स्ट एड बॉक्स या 4 दिवसांसाठी या स्पर्धेला पुरवला गेलाय. त्याच्यानंतर किशोर शिंदे यांच्याकडून 501. गौरव स्टार व्हिजन यांच्याकडून 2,000 रुपयांचं कॅश प्राइज. त्याच्यानंतर विजय देशमुख यांच्याकडून 2 बॉल बॉक्स. त्याच्यानंतर मयूर मळेकर यांच्याकडून 2 बॉल बॉक्स. त्याच्यानंतर निखिल इंगणे यांच्याकडून 1 बॉल बॉक्स. टिया प्रेशर मिनरल वॉटर यांच्याकडून पूर्ण 4 दिवस पाणी व्यवस्था केलेली आहे. त्याच्यानंतर चंद्रकांत देशमुख आवंडे यांच्याकडून 1 बॉक्स बॉल. त्याच्यानंतर मयूर देशमुख तिवरे ग्रामपंचायत उपसरपंच 2 बॉक्स बॉल. मयूर देशमुख आवंडे. त्याच्यानंतर मुरली स्टील पेडली यांच्याकडून 1,000 आणि आशिष कामकर सर यांच्याकडून 1,000 रुपयांचा मंडळाला देणगी देण्यात आलेली आहे. मनापासून या सर्व दात्यांचा आभारी आहे. आणि खरोखर एक चमचमत्या ट्रॉफी पर्यंतचा प्रवास, दुसऱ्या दिवसाचा प्रवास आपण पाहतोय. आणि नक्कीच या प्रवासासाठी जर पाहायला गेला तर आता मात्र पहिल्या मॅच मध्ये बुरमाली वर्सेस नवघर यांच्यातील लढत आहे 34 धावसंख्येचा पाठलाग. आणि द्वितीय इनिंग साठी ऐकूया अर्थात आमचे स्थानिक रायगडचा एक बुलंद आवाज आकाश पाटे सर. आवाज काहीच जात नाही. कशाला बोलताय? काहीच आवाज जात नाही, म्हणजे प्रॉपर आवाजच जात नाही. थँक्यू सो मच संदीप जी. आमच्या समवेत आमचे सहकारी कॉमेंटेटर संदीप बोराडे सरांचा पण आवाज ऐकत होतात. समीर स्मृती ट्रॉफीज 2021 मध्ये आपण सगळ्यांचं पुनश्च एकदा या क्रीडा नगरीमध्ये सरस हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय अच्छे पूल बी मधले हे सामने ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2021 मधला आजचा हा जर का विचार केला तर दुसरा दिवस समीर स्मृती ट्रॉफी मधला. आणि पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजांचा बोलबाला राहिला. अगदी अक्कू या गोलंदाजाने फलंदाजांना नामोहरण केलं आणि त्याचं कारण इथे लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली जाते. आपण पाहतोय 34 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे बुरुमाली ग्रामपंचायत टीमला. 6.8 ची सरासरी राखावी लागेल प्रतिषटक. आणि आता या गोलंदाजांना आपला स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावरती एक हाती विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला इथे प्रत्येक चेंडूवरती सोन्याच्या भावासारखी गोलंदाजी करणं आवश्यकता आहे. आणि त्याच पद्धतीची कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतात हे सुद्धा पाहणं तितकंच अपेक्षित असेल. पण तत्पूर्वी RK स्पोर्ट्स परली यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. लाईव्ह टेलिकास्ट पाहतात प्रेक्षक, त्यांचं सुद्धा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. ग्रीन सिग्नल येतोय पंचांचा. बॉलिंग मार्क वरती समीर लांगी हावे एन कडून बॉलिंग करतील. पॉवर प्ले ऑन आहे. सिद्धेश दंत वैयक्तिक विचार केला तर त्यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतो नॉन स्ट्राईक एंडला. आणि स्ट्राईक एंडचा फलंदाज अक्षय. या 2 सलामीवीरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल घेऊन येते समीर लांगी यांचा पहिला बॉल. यावेळेला पाहतोय बॅकफुट वरती गेले होते. ऑफ स्टॉम वरती बॉल होता. अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे सांगतायत की हा पहिलाच बॉल वाईट येतोय. वाईटच्या निश्चित धाव फलक 1 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. समीर लांगी यांचा जर का आपण विचार केला तर या खेळाडूने रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना 5व्या नंबरचं पारितोषिक पटकावलंय. आणि त्याच्याकडे तितकं प्रतिभाशाली गोलंदाजी करण्याची शैली आहे हे सुद्धा इथे उल्लेख करावं लागेल. 1 बॉलचा जर का उल्लेख केला तर पहिलाच बॉल वाईट येतोय. बॉलर तयार. ओव्हर द विकेट.
अगदी यावेळेला पाहतोय चांगला बॉल आहे, बाउन्स देतोय आणि ही गरज आहे, यासाठीच या गोलंदाजाला ओळखलं जातं. अगदी या गोलंदाजाकडे प्रामुख्याने मात्र चांगली बॉलिंग करतोय. एक बॉल वाईट गेल्यानंतर या बॉलवरती तो कमबॅक करतोय. धावसंख्या 1 आपण पाहतोय. 34 धावांचं टार्गेट चेस करत असताना ओ द विकेट. संयमी खेळी पाहतोय. पप्प्या लांगी चेंडूच्या खाली येत आहेत. बॅकफुट वरती जाऊन हलक्या हाताने बॉलला खेळून काढले होते. 1 धाव मिळाली जाते आणि आता मात्र अक्कू यांच्या खात्यामध्ये ती धाव ऍड केली जाईल आणि टोटल धावसंख्या आपण पाहिली विचार केलं तर टीम फलंदाजी करत असताना बुरमाली टीमची पोहोचते ती मात्र 2 पर्यंत. 2 धावा धाव फलकावरती लागल्यात. इथे मात्र प्रत्येक बॉल वरती तुम्हाला लक्ष केंद्रित करून खेळावं लागेल आणि त्याच्या पाठीमागची तशी कारणं आहेत. आपल्याकडे स्कोर आपण पहिल्यांदाच कमी बनवलेला आहे. लो स्कोरिंग पहिलीच मॅच पाहायला मिळते आणि बॉलरला आता एक मोठं आव्हान असेल बॉलिंग करत असताना. सातत्याने चर्चा करताय समीर लांगी कशा पद्धतीने फिल्डिंग प्लेस सजवायचं आहे. 2 फिल्डर आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहतोय. एक म्हणजे पाहिलं स्वप्नील सुतार यांना, तर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या रिजनला एक फिल्डर तैनात आपण पाहतोय. त्यानंतर अजून एक यावेळेला बॉल हवेमध्ये आहे. आमिर दळवी चेंडूच्या खाली चुकी होते का आणि सिद्धेश दंत आउट होऊन पॅव्हिलियनच्या दिशेकडे वाटचाल करतील. ही आहे मित्रांनो मॅच. ती पोहोचवतात सत्यजित शिंदे. पहिल्या ओव्हर समीर लांगींचं कौतुक करावं लागेल कारण ज्या पद्धतीने त्याने बॉलिंग हाताळले. पहिला बॉल त्याने वाईट टाकला होता. दुसरा बॉल अगदी खांद्याच्या वरून बॉल गेला होता आणि तो डॉट बॉल आला होता. उंची दिली होती प्रामुख्याने गोलंदाजाने. बॉलर तयार. यावेळेला पाहतोय डिफेन्स केला जातोय आपल्या फॉलो थ्रो मध्ये. बॉलर बॅक ड्राइव्ह या फटका. समीर लांगी व्हॉट अ परफॉर्मन्स, खूप चांगला परफॉर्मन्स करतोय. चांगली बॉलिंग आणि आता मात्र जी गरज आहे ग्रामपंचायत नवघरला त्याच दिशेकडे वाटचाल करतोय. खूप चांगली बॉलिंग. मात्र मगाचा उल्लेख जर का पाहिलं तर अक्कू याने खूप चांगली बॉलिंग केली होती. एक गोल्डन मुवमेंट त्याच्या टीम साठी त्याने बनवून ठेवली होती. बॅकफुट वरती जाऊन इथे मात्र फिल्डर नाहीयेत. आउटफील्ड फास्ट सीमारेषेच्या पलीकडे गोळीच्या वेगाने जातोय चेंडू पार. रन मिळतील 4 आणि धावसंख्या आता मात्र पुढे सरकते 6 पर्यंत. 6 रन्स ऑन बोर्ड. शेखर दळवी यांना सुद्धा पाहतोय प्रामुख्याने खूप अनुभव आहे आणि आता तो अनुभवाचा कशा पद्धतीने येते पुरेपूर स्वतःला सिद्ध करतात विकेट किपिंगच्या माध्यमातून. रुपेश गायकवाड यांना पाहतोय. बॉलर तयार. त्याच दिशेने तिथे मात्र शतरक्षक आहेत आणि इथे मात्र प्रयत्न चांगला होता. आदेश आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगला फिल्डिंग करत असताना पाहायला मिळालं. धाव घेतली नाहीये. अक्कू यांना माहिती होतं जर काही धाव घेतली असती तर अंगीलट आली असती. मात्र इथं ओव्हर नंबर 1 समीर लांगी यांचं संपतंय आणि 1 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या आपण पाहतोय 34 धावांचं टार्गेट चेस करत असताना 6 रन. एक गडी गमावलाय. बाद होणारे फलंदाज सिद्धेश दंत यांना आपण पाहतोय पॅव्हिलियनच्या दिशेकडे वाटचाल केले. जरूर येणारे 24 चेंडू बाकी आहेत. उल्लेख केलं तर 34 धावांचं टार्गेट चेस करत असताना माफक आव्हान आहे. मात्र या माफक आव्हानाला आपण सहज कमी तोडू शकत नाहीये. यानंतरची मॅच असेल. आमचे सहकारी आम्हाला कळवतात की तिवरे आणि खोंडा वॉरियर्स या 2 कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉसच्या प्रक्रियेसाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर पोहोचायचं आहे. समीर स्मृती ट्रॉफीज 2021 आपण पाहतोय मित्रांनो. कालच्या दिवसामध्ये सुद्धा खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या आणि आता मात्र 34 धावांचं टार्गेट चेस करत असताना ओव्हर नंबर 2 स्पेल मध्ये आदेश यांना आमंत्रण केलंय. या गोलंदाजाचा उल्लेख केलं तर अष्टपैलू खेळाडू वृत्ती आहे. मॅन फ्रॉम आसरे कडून बिलॉंग करतोय आणि आता त्या गोलंदाजाला मोठं यश मिळतंय का? या गोलंदाजाकडे खूप मोठ्या प्रामुख्याने
आशेचं किरण म्हणून पाहिलं जातं आणि आता कशा पद्धतीने तो या टीमला गोल्डन मुमेंट मिळून देतं हे सुद्धा पाहणं तितकंच अपेक्षित असेल. अक्कू नॉन स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतो इनॅट नंबर 3 वरती. सूरज हुले या गोलंदाजाकडे प्रामुख्याने पाहिलं तर खूप चांगला आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. सूरज हुळे आपण पाहतोय स्ट्रायकर एंडचा फलंदाज. एक घरच्या नावाने आणि क्रिकेटच्या मैदानाच्या नावाने वेगळ्या नावाने ओळखला जातो. तो चिंट्या म्हणजे सूरज हुळे या नावाने प्रामुख्याने या खेळाडूला ओळखलं जातं. टोटल धावसंख्या आपण पाहतोय ती 6. तसेच आमच्या समवेत सुशील गायकवाड यांचं ऍडव्होकेट आहेत, त्यांचं सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये सरसे हार्दिक. सुशील दादा वेलकम. या आपण व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं आहे. यावेळी पाहतोय अक्रॉस द लाईन फटका खेळण्यासाठी प्रयत्न होता. संतोष जी देशमुख यांचं सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये स्वागत. सुशील दादा गायकवाड आपलं सुद्धा स्वागत आहे. पहा प्रत्येक वेळेला मॅच साठी ते भेट देत असतात. वेलकम सुस्वागत आपल्या क्रीडा नगरीमध्ये स्वागत आहे. मात्र बॉलर इथे मात्र खूप चांगली बॉलिंग करतोय आदेश. बॅकफुट वरती जाऊन जागा बनवले आणि इथे मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे हा बॉल. षटकार 6 धावा मिळतील या बॉल वरती. 12 संतोष देशमुख यांचं इथे यशोचित स्वागत केलं जाईल. श्रीफल शाळ मायेची उबदार शाळ देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल प्रशांत भाऊजी यांच्या शुभ हस्ते. आणि आपण पाहतोय पूर्णपणे आमच्या मेगा स्क्रीन वरती पाहुण्यांचं स्वागत करत असताना तसेच आमचे ऍडव्होकेट आमचे जवळचे सगळ्यात मित्र याच वर्षी त्यांना ही पदवी मिळाली आहे त्यांचं सुद्धा इथे यशोचित स्वागत केलं जाईल. सुशील दादा गायकवाड यांना सुद्धा विनंती असेल की सुशील यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. यावेळेला मात्र आपण पाहते ऑफस्टोन मध्ये शफल झाले होते. खूप चांगला फटका इम्प्रोवाइज होता हा बॉल. फटका बॅक टू बॅक दुसरा षटकार. सुशील दादा गायकवाड यांचं आपण पाहतोय छायाचित्रण मेगा स्क्रीन वरती. वेलकम दादा आपलं सुद्धा स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आणि आता गोलंदाजांनी चुकी केली आहे बॉलिंग करत असताना, कारण तुमच्याकडे धावा ऑलरेडी कमी आहेत आणि त्यातून तुम्ही धावा खर्च करताय. तुमच्या बॉलिंग मार्क वरती लेंथ वरती नियंत्रण ठेवत नाहीयेत. टोटल धावसंख्या पोहोचते ती मात्र 18. 34 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. समीर लांगीने खूप चांगली बॉलिंग केली होती. इकॉनॉमिकल बॉलिंग हाताळली होती. फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. यानंतरची मॅच असेल तिवरे आणि खोंडा वॉरियर्स दुसरी मॅच. दोन्ही कॅप्टनला विनंती की आपण टॉस साठी यावेळेला पाहतोय चांगला बॉल आणि या बॉलची खरी गरज आहे सर, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय आउट ऑफ द ऑफ स्टंप प्रामुख्याने ज्यावेळेला गोलंदाजी करत असतात त्यावेळेला फलंदाजाला थोडे अडचण येते फटका खेळण्यासाठी आणि तो आता मात्र आदेशच्या माध्यमातून बॉल टाकत असताना आपण पाहिलात. हो तो फटका खेळण्याचा आपण पाहतोय ऑफ स्टंप होते शफल झाले होते. ओव्हर नंबर प्रणित कडू सरांचा आमच्यापर्यंत इशारा येतोय. ओव्हर नंबर दुसरी संपते आणि 2 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर 18 धावा धाव फलकावरती लागल्यात. डीजे आमचे जवळचे मित्र मयूरजी देशमुख ग्रुप ग्रामपंचायत तिवरे. मयूर देशमुख ग्रुप ग्रामपंचायत तिवरे उपसरपंच. मयूर आपणास विनंती आहे आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. एक संयमी खेळाडू सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातं. मयूर दादा देशमुख यांना विनंती असेल की दादा या आपल्या या क्रीडा नगरीमध्ये स्वागत आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलात मिलिंद दादा देशमुख दादांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा पाहिलं आणि मयूर देशमुख उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत तिवरे यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाईल. सुशील दादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. मायेची उबदार शाळ श्रीफल देऊन आपण पाहतोय आमच्या मेगा स्क्रीन वरती त्यांचं यशोचित स्वागत इथे होत असताना. आणि खोंडा वॉरियर्स लाखवाले आपणासाठी जर आपण वेळेत उपस्थित राहिला नाही तर पुढच्या सामन्याची षटके कमी केली जातील. तिवरे आणि खोंडा वॉरियर्स लाखवाले यापुढे कॉल येणार नाही तुमच्यासाठी.
16 रनाची आवश्यकता आहे विजयासाठी आणि यावेळेला पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार अक्कू यांच्या बॅट मधून येतोय. नंबर मिळतील 6 आणि आता मात्र फक्त 10 रन हवेत विजयासाठी. ही ओव्हर संपल्यानंतर काही स्पर्धेचं आयोजन सुद्धा केलंय. सुशील दादा गायकवाड यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली, ती जरूर आपल्यापर्यंत आम्ही शेअर करू. टोटल धावसंख्या पोहोचते ती 24 पर्यंत, 24 रन्स. गती परिवर्तन मात्र इथे आपण पाहतोय वाईटचा इशारा प्रमोदजी कांबळे सरांकडून येतोय आणि इथे मात्र आपण पाहतोय ऑफ स्टंप वरती बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र बराचसा बाहेर वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता बॉलर समीर लांगी यांचं. प्रामुख्याने त्यांचा उल्लेख केला तर मगाच्या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. वेग आहे इथे मात्र पाहतोय. नंबर मिळतील 6. स्टँड अँड डिलिव्हरी अक्कू यांच्या बॅट मधून षटकार. अक्कू यांचा जर का आपण उल्लेख केला तर गत वर्षी मॅन ऑफ द सिरीजचा हा खेळाडू मानकरी ठरला होता आणि आता टोटल धावसंख्या पोहोचते ती मात्र 31 पर्यंत. फक्त विजयासाठी आता धावा असतील. 3 रनाची आवश्यकता आहे. धावसंख्या खूप कमी पाहायला मिळाली टीम ग्रामपंचायत नवगरची. फुल टॉच बॉल आणि इथे आपण पाहतोय विजयी फटका अक्कू यांच्या बॅट मधून. कॉंग्रॅच्युलेशन टीम बुरमाली अँड वेल डन बॅड लक टीम ग्रामपंचायत नवगर. आणि या मॅचचा नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरणार आहे तो मात्र 1 and 1 आर्मी अक्कू यांना इथे दिलं जाईल, कारण बॉलिंग करत असताना त्यांच्या भात्यामधून